नमस्कार. आता वाजलेले आहेत सकाळचे 4 आणि सगळ्यात आधी सर्व ताईंना माझ्या श्री स्वामी समर्थ. आणि मी आज तुमच्यासोबत सकाळी पहाटे 4 ते माझं 7पर्यंत जे रुटीन आहे ते शेअर करणार आहे. मी आत्ता खिडकी उघडून तुम्हाला दाखवलं माझ्या अंगणातला व्ह्यू आणि त्यानंतर हे किचन. आणि सगळ्यात आधी जी माझी सवय आहे उठल्याच्या नंतर ती 2 सेकंद खिडकीमधून बाहेर बघणे, लाईट लावणे सर्व आणि घराची साफसफाई करून घेणं. घरात साफसफाई म्हणजे तो नित्य नियम आहे. कारण सगळ्यात आधी असं माझी आई म्हणायची की म्हणजे आपल्या घरातल्या माणसांनी पारोशावरून चलू नये, त्यासाठी बाईने सगळ्यात आधी उठून आधी घराची साफसफाई करायची असते. मला ती सवय तिची खूप आवडायची की सगळे उठायच्या आत तिची साफसफाई, अंगण वगैरे झाडून असायचं. मग तीच सवय मी लग्न झाल्याच्या नंतर मलाही असं वाटलं की ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणून. आणि मी शक्यतो या पोछानेच फरशी जास्त पुसत असते आणि 8 दिवसातून एकदाच फक्त हाताने म्हणजे कपड्यानं कानेकोपरे आपले स्वच्छ व्हावेत यासाठी पुसून घेत असते. आणि हे सर्व घर झाल्याच्या नंतर साफ, त्यानंतर घेते अंगण साफ करून. आता हे अंगण जे आहे, तुम्हाला मी नेहमी वास्तुशास्त्र किंवा माझ्या घराबद्दल बोलत असते ना, ते हेच कारण आहे. कारण ना मी हे जगती पूर्ण. मी जेव्हा घराचं बांधकाम सुरू केलं, वास्तुशास्त्र, वास्तुदोष या गोष्टींचा खूप मनावरती प्रभाव झाला माझ्या, की जर गोष्टी चुकल्या तर त्याचे काय तोटे होणार, जर चांगल्या व्यवस्थित झाल्या तर काय फायदे होणार. यासाठी मी तुम्हाला वास्तुशास्त्राबद्दल किंवा घराची जी आसक्ती आहे ती फक्त यासाठी, कारण माझं पण नवीनच घर आहे आणि माझं घर जे आहे ते उत्तरेकडे तोंड करून आहे. त्यामुळे अगदी मला मनाला जसं हवं आहे वास्तुशास्त्रानुसार. परफेक्ट तर कुणाचंच नसतं. 100% तुम्हाला कुणाचीही वास्तू परफेक्ट शास्त्रशुद्ध पद्धतीनं सापडणार नाही. परंतु जेवढी आहे समाधानकारकरित्या तेवढी असणं फार महत्त्वाचं आहे. आणि उत्तरेकडे तोंड करून घर असल्यामुळे बरोबर अगदी माझ्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुळशी वृंदावन येतं. बोरही तिथेच आहे, पाण्याचं साठवणुकीचंही ईशान्य कोपऱ्यातच आहे. आणि हा जो समोरचा भाग दिसत आहे ना फरशी टाकलेला, तो आहे पार्किंगचा एरिया, म्हणजे तिथं आम्ही गाड्या वगैरे पार्क करतो. आणि त्यानंतर आता हे म्हणजे आम्ही हळूहळू काम करत घेतलेलं आहे. तुम्ही बऱ्याच मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आमच्या घराला पत्रा होता, आता तो बदलून गेट टाकलेला आहे. असं हळूहळू पद्धतीनं मी घराची माझे थोडी सुधारणा करत कामं केलेली आहेत. परंतु जसे होतील तसे, कारण घरासारखा पैसा दुसरीकडे कुठेच जात नाही. कारण पूर्वीची जुनी मंडळी म्हणायची बघा, घर पहावे बांधून, विहीर पहावी खांदून आणि लग्न पहावे करून. तेव्हा कळतं माणसाला की खर्च कसा असतो. आणि तुम्हाला एक सांगते, सकाळी उठल्याच्या नंतर इतकं फ्रेश वाटतं. मला ही खूप छान सवय लागली की सकाळी पहाटे उठायचं, सगळं रुटीन आवरायचं. आणि एक गोष्टीचा एक फायदा सांगते, जर तुम्हाला आरोग्याच्या समस्या असतील ना, तर तुम्ही सकाळी 5च्या आत उठून बघा, तुम्हाला कसलीही आरोग्याची समस्या होणार नाही. घर अगदी अंगण एकदम लख्ख होतं. आणि म्हणतात ना, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदता, प्रभाते कर दर्शनम. आपल्या हातामध्ये लक्ष्मीचा वास आहे. त्यामुळे नाही का, हात फिरेल तिथे लक्ष्मी फिरत असते. आता मी सगळं माझं अंगणही झाडून घेतलेलं आहे. आणि आता पाणी मारल्याच्या नंतर छोटीशी का होईना रांगोळी रोज काढायची, हा नियम असावा प्रत्येकीनं. दार जरी तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल, रो हाऊस असेल किंवा घर असेल, पण अंगणात एक छोटासा फरशीचा तुकडा ठेवा, कसाही ठेवा, पण अंगणात एक रांगोळी काढताच आली पाहिजे. फूल काढा, साधं काहीतरी काढा, पण असं बिना याचं कधीही अंगण ठेवू नका. आणि हे जे तुम्हाला नियम लागले ना, मग बघा, संकट कुणाच्या घरी येत नाहीत, प्रत्येकाच्या घरी संकट असतात. परंतु त्याच्यावर मात करण्याची ताकद परमेश्वर देत असतो. आणि त्याची एकदा कृपादृष्टी आपल्यावर असली का, तो प्रत्येक संकटातून असा आल्हाद आपल्याला उचलून बाहेर ठेवतो. आणि मग मागे बघितलं वाटत पण नाही की इतके संकटातून आपण तोंड काढत बाहेर आलेलो आहे का. आणि माझी ती सवयच आहे, मला पहिल्यापासून दारात रांगोळी फार आवडायची. एक फूल काढायची, जास्त नाही, एक फूल काढायचं. काहीतरी माझ्याकडे ते देवाचे छापे वगैरे असले की ते काढायची सवयच आहे मला. आणि हे माझे खूप वर्षापूर्वीपासूनचे जपून ठेवलेले माझ्याकडे छापे आहेत. अगदी मी आधी ज्या जुन्या घरात राहत होते माळवताच्या, तेव्हाही दारात अशीच रांगोळी काढायची. मला आवडायचं. आणि वारानुसार रांगोळी काढणं
अतिशय म्हणतात की ग्रह चांगले राहतात. आता घर झालं, अंगण स्वच्छ करून झालं, आता मी करून घेत असते स्नान आणि मग स्वच्छ झाल्याच्या नंतर किचनकडे वळायचं. आता मी पहाटे बोलत नाही, कारण माझा आवाज जर ऐकला तर घरातले सगळे उठतील. आणि ते स्नान वगैरे झाल्याच्या नंतर आधी तुळशीला बाहेर दिवा लावून यायचा, कारण आता कार्तिक मास सुरू आहे. कार्तिक मासात तरी कमीत कमी मी 8-15 दिवस तरी हा नियम पाळत असते की आपल्या याच्यानं दारात दिवा लागला पाहिजे. आणि आज सोमवार असल्यामुळे महादेवाची थोडीशी पूजा करते, पाणी घालते, तुळशीची पूजा करत असते आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागते. आणि स्वयंपाक करण्याच्या आधी एक मला सवय आहे कोमट पाणी पिण्याचं. आणि तांब्याच्या हंडीमध्ये मी पाणी ठेवत असते. रात्रभर तांब्याच्या हंडीत पाणी ठेवल्याच्या नंतर सकाळी मस्त ते पाणी प्यायचं. पाणी पिल्याच्या नंतर चहा थोडा मी उशिरानं पिते, कारण बऱ्यापैकी मग पाणी पिल्याच्या नंतर जरासा गॅप घेऊन पिलेलं चांगलं असतं. आणि शक्यतो चहा चांगलाच नाही, परंतु माझा काही सुटत नाही म्हणून मी थोडा कमी पिते, कारण बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. आधी 2 ते 3 कप व्हायचा, आता एकदाच पिते फक्त. म्हणजे ही इम्प्रूव्हमेंट माझ्यामध्ये चांगली आहे, कारण बदल हा व्हायलाच हवा, तब्येतीमध्ये व्हायला हवा, आपल्या व्यवस्थित रुटीनमध्ये व्हायला हवा. आणि इथं मी वास्तुशास्त्राची तुम्हाला एक गोष्ट सांगेल की जर तुम्ही म्हणजे गॅस घेण्याचा विचार करत असाल, आता माझा गॅस हा 2 शेगडीचा आहे. मला खूप हौस होती की 3 शेगडीचा गॅस असावा किंवा मोठा गॅस घ्यावा, आपण पटपट आवरेल सगळं. परंतु मी 1-2 वास्तुशास्त्राची पुस्तकं बघितली, यूट्यूबवरती पण बरेच व्हिडिओ बघितले आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं त्यांनी की 3 शेगडीवाला गॅस नसावा, शक्यतो 2 शेगडी किंवा 4 शेगडीचा गॅस बघा. आणि माझा गॅस हा माझ्या लग्नातला आहे, 15-16 वर्ष झाली आहेत, परंतु इतका चांगला चालतो, कसलाही त्याला अजिबात अडचण नाही. मी फक्त एकदा त्याची सर्व्हिसिंग करून घेतलेली आहे. आणि असं म्हणतात की घरात जर वास्तुदोष नसेल तर इलेक्ट्रॉनिक वस्तूही कमी खराब होतात, किंवा तुमच्या कोणत्याही जे सामान आहे तेही खूप कमी प्रमाणात खराब होतं. आणि जर घरात वास्तुदोष असेल तर झाडं सुकतात, किंवा नेहमी काही ना काही वायर तुटतात, वायर जळतात, कुठेतरी बोर्ड जळतात, इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होतात, असे हे त्याचे लक्षणं आहेत. आता इथे कणिक मळून घेतलेली आहे. कणिक मळताना जर परातीमध्ये जर मळता येत नसेल, बऱ्याच मुलींना जमत नाही, तर असं खोलगट आकाराचं टोपलं मिळतं बघा मार्केटमध्ये, त्यामध्ये खूप छान अशी मळता येते. मी कधी त्यात मळते, कधी यात मळते. आणि शक्यतो माझी भांडी, मला पितळी भांडी फार आवडतात. कढई आवडते, हे आवडते. आणि ते जर रोज वापरात असतील ना, तर तुम्हाला ते घासण्याची किंवा जास्त कष्ट घेण्याची गरजच पडत नाही. ते एकदम पिवळे चटचटीत राहतात, त्याच्यावरती कसलीही म्हणजे खराबी वगैरे येत नाही. आता मी इथं बटाट्याची भाजी बनवणार आहे. बटाट्याची भाजी त्यासोबत करणार आहे एक कोशिंबीर, थोडीशी दह्याची. बटाटे इकडं कुकरमध्ये टाकली की तोपर्यंत आता आपण पोळ्या करून घेणार आहोत. दही बघितलं, दह्याचं बाहेर काढून ठेवलेलं आहे. आता इथं कोथिंबीर वगैरे कट करून घेतलेली आहे थोडीशी, आणि आता पोळ्या करायला लागणार आहे. सकाळी 7पर्यंत एवढी धावपळ असते, परंतु जर लवकर उठलं तर बऱ्यापैकी सगळी कामं माझी व्यवस्थित आवरतात. मुलांनाही व्यवस्थित टिफिन दिला जातो. माझंही ड्युटीचं बाहेरचं कामाचं जे आहे तेही रुटीन व्यवस्थित लागतं. आणि रात्री मी मुलांना मंचुरियन केलं होतं, त्यामुळे कढईत तेल तसंच राहिलं, झाकून ठेवलेलं होतं. आता तेच मी वापरत आहे पोळ्या करण्यासाठी. मला एक सवय आहे की म्हणजे वायाला काहीही घालावंसं वाटत नाही, कारण ना प्रत्येक गोष्टीची जाण असली पाहिजे माणसाला, का कुणास ठाऊक. आणि मला वाटतं की मुलांनाही आपण हेच सांगितलं गेलं पाहिजे की अशा गोष्टी म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको, मर्यादेत सगळ्या गोष्टी हव्या. आणि कोणतंही बघा, मेडिसिन असू द्या, ते जर योग्य प्रमाणात असेल तर ते तुमच्या आजारावरती उपाय करतं. परंतु तेच जर मेडिसिन तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं तर ते तुमचं विष बनतं. त्यामुळे या गोष्टीकडे, कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देताना मर्यादा लक्षात ठेवल्या पाहिजे. आता आपल्या पोळ्या झालेल्या आहेत, आणि पोळ्या झाल्याच्या नंतर कुकरमधले बटाटे एकदा बघायचे. आणखीन तुम्हाला वास्तुशास्त्राची
कोणत्या टिप देऊ, मला जशा लक्षात येतील, जशा आठवतील तशा सांगत असते. आणि दुसरी गोष्ट, कारण ताईंनो, ज्या गोष्टीतून माणूस जातं ना तेव्हा चटके बसतात की या गोष्टी इथं चुकायला नको होत्या. आमचा जिना अगदी विचित्र पद्धतीनं इंजिनियरने प्लॅन करून वेगळ्या पद्धतीनं दिला होता, परंतु मी का कुणास ठाऊक मला असं वाटलं की हे गोष्ट ना कुठेतरी चुकतीये. मग लक्षात आलं की म्हणजे आम्हाला नंतर जर आमचा जिना तसा जर झाला असता तर अतिशय तोडफोड केल्याशिवाय तिथं पर्यायच नव्हता, कारण करावी लागते मग. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची सांगेल किचनमधली, बऱ्यापैकी लोखंडाची, स्टीलची आणि पितळी भांडी स्वयंपाकात वापरा, कारण जर्मल, ॲल्युमिनियम हा प्रकार अजिबात घरात ठेवू नका. त्यामुळे आजार खूप वाढत आहेत. जे कॅन्सरचे प्रमाण जे होत आहेत ना ते यामुळेच होतात. कारण ॲल्युमिनियम हे बघा, तुम्ही जर साधं तारीनं जर घासलं ना तर ते झिजतं, लगेच असं येतं. मग तेच उकळून आपल्या पोटामध्ये जातं आणि तो आपल्या शरीराला व्यवस्थित म्हणजे डायजेस्ट होण्यासारखा पदार्थ नाही आहे. म्हणून ॲल्युमिनियम म्हणजे बघा, लोह जर पोटात गेलं तर म्हणतात ना की आपलं रक्त वाढतं किंवा आयर्न असतं त्याच्यामध्ये. तसं ॲल्युमिनियममधून आपल्या शरीराला कसलीही कोणती गोष्ट मिळत नाही, ते फक्त अपायच करतात. त्यामुळे बऱ्यापैकी ती काळजी घेत जावा. कारण बऱ्याच जणांच्या मी घरात बघते, आणखीनही बघते, चहाला जर्मलची पातेली आहेत, भाजीलाही जर्मलची पातेली आहेत, दिवसभर भाज्या त्याच्यामध्येच असतात. आणि हे पाहिलं की मग मला लक्षात येतं की अरे हे ताई चुकीचं आहे हो ताई, तुम्ही हे असं वापरू नका. पण मी बऱ्याच ठिकाणी बोलते, बऱ्याच ठिकाणी बोलून काही उपयोग होत नाही, म्हणून वाटतं की नको बोलायला. कारण ज्याला जेव्हा कळेल ती किंमत त्या गोष्टीची तेव्हा त्याला सुधरेल. कारण आपण दुसऱ्याला सांगू शकतो, कारण आपल्याला ठेच जर लागलेली असेल ना तर आपण दुसऱ्याला सांगून त्याला सावरू शकतो. परंतु जर एखाद्याला ऐकूनच घ्यायचं नसेल तर त्याला सांगून नाही समजून सांगता येत. आता आपली बटाटे शिजलेली आहेत. त्याच्यानंतर बटाट्याची साल काढून कोरडी भाजी करायची आणि दह्याची कोशिंबीर करायची. पोळ्या झालेल्या आहेत. आणि माझा एक दुसरा नियम की माझी पहिली पोळी ही गाईला असते आणि शेवटची जी छोटी असते ती श्वानाला असते. मग कोणी कधी कधी येतात, कधी येत नाही, परंतु दारात टाकलं का खाऊन जातात ते. गाई पण खूप यायच्या, आधी खूप यायच्या, आत्ता येत नाहीत का कुणास ठाऊक. गाई आता कमी झाले, पण आधी खूप गाई यायच्या. माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलेलं असेल की गाई माझ्या दारातनं नित्यनियमाने यायच्या. परंतु आता काय होतं, माझंही घरात राहणं जास्त होत नाही, मी बाहेर जाते, मग कदाचित येत असतील नंतर, तर ते नाही मला माहिती. आता आपली झटपट कोशिंबीर तयार झालेली आहे आणि माझ्या मुलांना ही खूप आवडते. खूप एकदम सोपी पद्धती आहे. दही टाकायचं, फोडणी द्यायची त्यामध्ये, आणि शेंगदाण्याचा थोडासा कूट टाकायचा, कोशिंबीर टाकायची आणि त्यामध्ये थोडीशी मीठ आणि साखर टाकून द्यायची. आता इथं आपण बटाट्याची भाजी पाहणार आहोत. आधी मोहरीची फोडणी द्यायची. मोहरी तडतडायला वेळ लागतो, त्यामुळे आधी मोहरीची फोडणी दिली की त्यानंतर जिऱ्याची फोडणी द्यायची आणि मग मस्त तडका एकदा बसला की भाजी छानच होते. आणि मसाले व्यवस्थित परतले की स्वादही खूप छान येतो, चवही येते आणि वास अगदी घरभर दुरमळत राहतो. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. डब्याला रोज नवीन 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 काय द्यावं ही एक खूप मोठी पंचायत असते. परंतु जर एखादा चार्ट, मला तर वाटते एक चार्ट बनवून ठेवावं. म्हणजे काय होतं, चार्ट असेल ना तर या दिवशी, पण ते ठराविक अगदी असं नियमबद्ध चालल्यासारखं होतं, मग ते नको वाटतं. किंवा आपण एखाद्या दिवशी वरण बनवतो, एखाद्या दिवशी घरातली डाळ अशी भिजत घालून 1-2 तास ते डाळवं करतो, एखाद्या दिवशी बटाट्याची भाजी असते, एखाद्या दिवशी वेगवेगळं. चाट जर बनवला तर तेवढ्याच मर्यादेपुरते राहतील आणि मग दुसरे पदार्थ खाल्ले जाणार नाहीत. आणि काल मी एक म्हणजे घर लवकर होण्यासाठी काय उपाय करावे ते याविषयी एक व्हिडिओ टाकला होता. त्यावरती मला एक कमेंट आली की तुम्ही एक व्हिडिओ बनवला, दुसरं काहीतरी माहिती दिली. तर तसं नाही हो,
आपल्याला जी माहिती मी त्या संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे, तुम्ही एकदा व्यवस्थित बघा. परंतु ज्या गोष्टीचा आपल्यावरती जास्त इफेक्ट असतो ना, ती बोलण्यातून जाणवते. मी तुम्हाला त्यामध्ये वास्तुशास्त्रामध्ये काय काय म्हणजे ॲटलिस्ट तेवढ्या तरी गोष्टी असाव्यात या शेअर केलेल्या आहेत. आणि बरोबर मी जो उपाय तुम्हाला सांगितलेला आहे की घर होण्यासाठी मी जो वापरलेला अनुभवलेला होता तोच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. अगदी म्हणजे त्यात वेगळं किंवा काही असं न पटण्यासारखी गोष्ट मी कोणतीही बोललेली नाही आहे. त्यामुळे म्हणजे जर तुम्हाला वाटलं असेल की ते चुकीचं आहे तर तसं काही गैरसमज वगैरे करून घेऊ नका. आता इथं मी माझ्या एका मुलाचा डब्बा पॅक करते आणि त्यानंतर जात आहे सूर्याला अर्घ्य द्यायला. तांब्याच्या कलशामध्ये लोट्यामध्ये आपण एक फूल, हळदी कुंकू आणि तांदूळ घ्यायच्या आहेत आणि ते घेतल्याच्या नंतर सूर्योदयाच्या वेळेला गच्चीवरती जाऊन मी हा नियम खूप वर्षापासून करते. कारण मला ही गोष्ट म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे या बाबतीत, की खूप अनुभव येतो. तुम्ही स्वतः घेऊन बघा. कारण मी आता याच्यामध्ये काही दुसरं विश्लेषण नाही करणार. पुरुष सूक्तामध्ये एक म्हण आहे, म्हणजे एक ओवी आहे बघा, त्याच्यामध्ये एक सूक्त आहे की चंद्रमा मनसो जातश्चक्षो सूर्यो अजायता. म्हणजे चंद्र हा मनाचा कारग्रह आहे आणि सूर्य तुमच्या आत्म्याचा कारग्रह आहे. जर चंद्र कमजोर असेल ना तर मन विचलित होतं. जेव्हा मन विचलित राहतं ना सतत, त्यावेळेस आवर्जून समजायचं की आपला चंद्र कमजोर आहे राशीतला आणि चंद्राच्या उजेडात बसत जावा. अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या चांदण्यामध्ये बसायचं. म्हणून तर कोजागिरीला पूजा सांगितलेली असते. याच्यामागे काहीतरी विज्ञान आहे. प्रत्येक गोष्टीमागे अंधश्रद्धा नसतेच मुळी. आणि सूर्याला अर्घ्य दिल्याच्यानंतर गायत्री मंत्र उच्चारण केल्याच्यानंतर बराचसा फरक पडतो. तुमच्या विचारात पडतो, तुमच्या आत्मविश्वासात पडतो, तुमच्या सगळ्या कर्तृत्वात पडतो. सूर्याला अर्घ्य दिल्याच्यानंतर छान वाटतं. आणि सगळ्यात मला तरी वाटतं की या वेळेत ना ऑक्सिजन लेव्हल 100% खूपच नॅचरल ऑक्सिजन भेटत असेल. बघा इतकं सुंदर वाटतं. हे माझं असं सुंदर शहर आहे, माझ्या घरावरून दिसतं ते. सकाळी सकाळी सूर्यनारायणाचे दर्शन घेतले की एक दिवस अगदी छान जातो. आणि ही सवय खूप वर्षापासूनची आहे, एकाएकी नाही लागलेली. आणि मस्त वाटतं. आता खरी दिवसाची सुरुवात होत असते. ताईनो, सकाळचा 4 ते 7चा रुटीनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला आवडला तरी सांगा. जर काही माझ्याकडून त्रुटी आढळल्या असतील तुम्हाला तर मलाही सजेस्ट करा. आणि आता नवीन एक अध्याय नवीन सुरू होणार आहे. तो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करायलाही विसरू नका. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.